नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 30। विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे ग्रुप डी प्रमाणेच रेल्वे टीसी असेल, स्टेशन मास्टर असेल, त्यासाठी सुद्धा हे प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे ठरू शकतात। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी दररोजच्या प्रमाणे अतिशय महत्त्वाचे IMP, चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे काही टॉप IMP प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन एकही मिनिट स्किप न करता बघायचा आहे, कारण की यामध्ये आपण जास्तीत जास्त करंट अफेअर, विज्ञान आणि सामान्य ज्ञानाचे टॉपचे प्रश्न या ठिकाणी टाकलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा नक्कीच ठरू शकतो। सोबतच परीक्षा होईपर्यंत आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे। प्रश्न पहिला बघा, महाराष्ट्र हे देशात कितव्या क्रमांकाचे राज्य आहे जिथे बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पहिले। प्रश्न क्रमांक दुसरा, डॅश डॅश हा प्राणी समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू दोन्ही प्रकारचे थोडे थोडे गुणधर्म दाखवतो। तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बॅलॅनो ग्लासस। काय? बॅलॅनो ग्लासस। प्रश्न क्रमांक तिसरा, सहारा वाळवंटामुळे आफ्रिका खंडाचे किती नैसर्गिक भाग पडलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 2 नैसर्गिक भाग पडलेले आहेत। प्रश्न चौथा, फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन अवॉर्डने कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अजित मिश्रा यांना सन्मानित करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 5वा, दुसऱ्या महायुद्धात अमेरिका, रशिया, इंग्लंड यांच्यामध्ये कोणत्या दोस्त राष्ट्रांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी फ्रान्स या दोस्त राष्ट्राचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक 6वा, कोणत्या ठिकाणी भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे? तर प्रश्न क्रमांक 6व्याचं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सुरत आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7वा, धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नाशिक या विभागात येतो। प्रश्न क्रमांक 8वा, पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भारत, चीन। प्रश्न क्रमांक 9वा, कोणाच्या सन्मानार्थ पराक्रम दिन म्हणून भारतात 23 जानेवारी हा दिवस साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण की आपण अगदी मोफतपणे हुशार, गरजवंत, अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी असे लेक्चर आणत असतो। तर त्या बदल्यामध्ये आपण फक्त एक लाईक मागतोय, तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे। प्रश्न क्रमांक 10वा, जळगाव जिल्ह्यासाठी कोणती बँक अग्रणी बँक म्हणून काम करते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सेंट्रल बँक ऑफ इंडिया। प्रश्न क्रमांक 11वा, रिफामायसिन हे प्रतिजैविक कशाविरुद्ध प्रभावशाली ठरते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी या ठिकाणी काय, तर क्षयरोगाविरुद्ध प्रभावशाली ठरते। प्रश्न क्रमांक 12वा, दक्षिण भारतामधले पहिले बाल न्यायालय कोणत्या राज्यामध्ये सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हैदराबाद। प्रश्न क्रमांक 13वा, 2024-25 वर्षासाठीचा किती लाख कोटींचा अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 47.66। प्रश्न क्रमांक 14वा, पुढीलपैकी कशामध्ये रक्त नसते परंतु श्वसनक्रिया आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जलव्याल। प्रश्न क्रमांक 15वा, तलाठी संवर्गासाठी नियुक्ती प्राधिकारी डॅश डॅश हे असतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उपविभागीय अधिकारी।
प्रश्न क्रमांक 16वा, हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोठे एक साखर कारखाना आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जवळा बाजार. प्रश्न क्रमांक 17वा, लष्करी उपकरणाच्या खरेदीसह संरक्षण गुंतवणूक करार भारत आणि कोणत्या देशात मस्कत येथे करण्यात आला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ओमान. प्रश्न क्रमांक 18वा, देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादनात डॅश डॅश या राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्नाटक. प्रश्न क्रमांक 19, डॅश डॅश या जीवनसत्वाचा उपयोग एक संप्रेरक म्हणून सुद्धा केला जातो? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जीवनसत्व ड. प्रश्न क्रमांक 20, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च कोठे आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 20चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लखनौ आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर मी प्रत्येकाला पुन्हा रिक्वेस्ट करतोय की जर तुम्ही अजूनपर्यंत देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दररोजचे महत्त्वाचे व्हिडिओ असेल, लेक्चर असेल, अगदी मोफतपणे तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत राहतील. त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनण्याचा मान कोणी मिळविला? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रीती रज्जक. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणत्या पदाचा निर्देश भारतीय संविधानात केला गेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उपपंतप्रधान. प्रश्न क्रमांक 23, तंतुकणिका पेशीतील कार्बोदके व मेदांचे विकारांच्या सहाय्याने ऑक्सिडीकरण करते व या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा ज्या डॅश डॅश रूपात साठवतात? तर बघा, प्रश्न क्रमांक 23चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ATP. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेदरम्यान डॅश डॅश ही खाडी आहे किंवा कोणती खाडी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तेरेखोल खाडी आहे. प्रश्न क्रमांक 25, कोणाची निवड झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चंपाई सोरेन. प्रश्न क्रमांक 26, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ॲस्पिरिन हे औषध वापरतात. प्रश्न क्रमांक 27, अनुशीलन समिती ही क्रांतिकारकांची संघटना डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बंगाल. प्रश्न क्रमांक 28, कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी करार मस्तक येथे भारत आणि ओमान यांच्यात करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी संरक्षण. प्रश्न क्रमांक 29, अष्टविनायकांपैकी वरदविनायक म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती रायगड जिल्ह्यात कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाड येथे आहे. प्रश्न क्रमांक 30, जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हायड्रोजन ऑक्सिजन या ठिकाणी असतात. प्रश्न क्रमांक 31, रेडी बंदर हे डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. आता हा प्रश्न या ठिकाणी अतिशय सोपा आहे, परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, पण तरी देखील आपण या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. तर याचं उत्तर मला काय करायचं आहे, प्रत्येकाने कमेंट करून या ठिकाणी सांगायचं आहे. बरोबर, रेडी बंदर हे डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे आणि प्रत्येकाने उत्तर मला द्यायचं आहे. यावरून मला अंदाज येईल की किती विद्यार्थी माझा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघतायत. प्रश्न क्रमांक 32, कोणते राज्य हे देशातील पहिले हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 13वा, केंद्र आणि घटक राज्यांच्या संदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश भागामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 11व्या. प्रश्न क्रमांक 34, हिमोग्लोबिन हा कशाचा महत्त्वाचा घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी RBC. प्रश्न क्रमांक 35, ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद भारताच्या कोणत्या टेनिसपटूने पटकावले आहे?
तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रोहन बोपन्ना. प्रश्न क्रमांक 36 राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 36चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा समावेश मुलींच्या उच्च शिक्षण घेण्यामध्ये सर्वाधिक सहभाग असलेल्या देशातील टॉप 10 महाविद्यालयामध्ये समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पुणे. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनवण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भंडारा. प्रश्न क्रमांक 39 शस्त्रक्रियेमध्ये शरीराचे स्नायू कापण्यासाठी गरम केलेली कशाची तार वापरतात? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी प्लॅटिनियमची तार या ठिकाणी वापरतात. प्रश्न क्रमांक 40 कोणत्या बँकेवर बँकिंग व्यवहार प्रश्न क्रमांक 41 गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले तानसा नदीकाठचे वज्रेश्वरी स्थळ डॅश डॅश जिल्ह्यात वसले आहे? तो बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ठाणे. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणत्या जातीच्या प्राण्यात खुली रक्तभिसरण प्रणाली आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अर्थोपोडा. प्रश्न क्रमांक 43 कोणत्या ठिकाणी भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 सराव आयोजित होता? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पोखरण. शेवटचे काही प्रश्न पण त्या अगोदर पुन्हा मी तुम्हाला आठवण करून देतो की अजूनपर्यंत देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा म्हणजे तुम्हाला दररोज असेच IMP व्हिडिओ लेक्चर तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील अगदी मोफतपणे. सोबतच तुम्हाला जो प्रश्न विचारला आहे मी त्याचं उत्तर प्रत्येकाने मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला प्रत्येकाने लगेच कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 44 स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती 2 शहरे स्मार्ट सिटीज म्हणून विकसित करण्यात येत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे सोलापूर. प्रश्न क्रमांक 45 कोणती IIT संस्था क्रीडापटूंसाठी राखीव जागा ठेवणारी देशातील पहिली IIT ठरली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए IIT मद्रास.